ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये खूप असे धमाके होणार आहेत, त्यामुळे खरं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे खरं प्रिया ते रक्त चेंज करण्यासाठी इथे आलेले असते, तेव्हा इथे मागणं आलेला असतो तो म्हणजे अश्विन आल्याबरोबर म्हणत असतो की तन्वी तू इथं काय करते, त्याला थोडा संशय आलेला असतो. मात्र प्रिया ही फार हुशार असते. आता प्रिया त्याला म्हणते अरे अरे चल की आपल्याला डान्स करायचा आहे ना. तर खरं तर त्याला इथे एकही शब्द ती बोलत नाही आणि त्याला ओढतच इथे डान्स करायला घेऊन आलेली असते. आता खरं ते डान्स करायला घेऊन आल्यानंतर त्याला इथे कलर लावत असते आणि ते अश्विनी देखील प्रियाला छान असा कलर लावलेला असतो. इथे छान असं रोमॅन्टिक गाणं लागलेलं असतं आणि इथे अश्विनी आणि प्रिया छान असा इथे डान्स करत असतात. खरं तर या दोघांचा डान्स इथे सायली आणि अर्जुन लांबणं पाहत असतात. आता इथे सायली प्रियाकडे बघून विचारच करत असते, ही प्रिया किती नाटकं करते ना ह्या सर्व काही गोष्टीचं, असा ती इथे विचार करत असते. आता इथे छान इतकं रोमॅन्टिक गाणं लागल्यामुळे खरं अर्जुन देखील स्वतःला आवरू शकला नाही. तो देखील इथे सायलीला समोर आणतो, तिच्यासोबत छान असा इथे डान्स करत असतो. दोघेही छान डान्स करत असतात आणि या साईडला खरं प्रिया आणि अश्विन डान्स करत असतात. यांचा डान्स खरं तर सगळे सुभेदार फॅमिली आणि जे काही बाकी लोक आलेले असतात सर्वची ते पाहत असतात. आता इथे खरं तर अश्विन आणि प्रिया बाजूला झालेले असतात आणि इथे सायली आणि अर्जुनचा डान्स सुरू असतो. आता घरचे देखील छान असा हा डान्स एन्जॉय करत असतात. आता त्यांच्याचबरोबर खरं तर इथे विमल, चैतन्य किंवा हे सर्वच जण छान असा डान्स विमलने देखील छान इथे डान्स केलेला असतो. आता हे सगळ्यांना असं एकत्र पाहून खरं पूर्ण आजी, कल्पना आणि प्रताप फार खुश झालेले असतात. आता इथे सायली अर्जुनला कलर लावलेला असतो सगळ्यांसमोर आणि अर्जुनने देखील सायलीला कलर लावलेला असतो. तेव्हा सायली थोडी लाजलेली असते आणि त्याच्याजवळ गेलेली असते, त्याला मिठी मारत असते. आता इकडे सगळ्यांचा डान्स सुरू असतो. मात्र प्रियाला वाटत असतं की कुणाचंही माझ्याकडे लक्ष नाही, त्यामुळे तिने चान्स मारलेला असतो आणि जिथे काही ते रक्त वगैरे ठेवलेलं असतं तिथे आलेली असते. आता खरं तर त्याच्यावरचं जे नाव असतं, लेबल असतं, ती ते काढून टाकत असते. ते म्हणत असते की आता कुणाला काहीच कळणार नाही असं ती म्हणून ते लेबल काढून टाकलेलं असतं. आता हे सगळं काही प्रियाचं एक सायली आणि अर्जुन पाहत असतात. आता अर्जुन आणि सायली बिंदास्त असतात, कारण की अर्जुन म्हणत असतो की तू कितीही काही कर प्रिया, पण मात्र तुझं जे रक्त आहे ते इथे लॅबमध्ये गेलेलं आहे आणि टेस्ट देखील होत असेल, त्यामुळे आमच्या हातात लवकरच रिपोर्ट येतील असे हे दोघे. आता इकडे कल्पना आलेली असते अस्मिताकडे. कल्पना म्हणत असते की अगं तू खाऊन नाही घेतलं. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की मम्मा खरंच नको, मला खरंच आता काही जात नाही, मला खरं कंटाळा आलाय आता सगळ्या गोष्टीचा. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की अगं होत असतं शेवटी असं, तू काय कर ते गर्भसंस्काराचं पुस्तक वाच आणि आडवी पड जरा, आणि काही लागलं तर मला सांग, असं इथे कल्पना म्हटलेली. आता इथे कल्पनाचं खरं लक्ष जातं की सचिन कुठे असं नाही इकडे, म्हणून ती शोधत असते जरा. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की तो इथं नाही आहे, असं बी त्याला घरात कोणी बोलत नाही ना, त्यामुळे त्याला मी म्हटलं की जा जरा बाहेरून फिरून ये. असं म्हटल्याबरोबर कल्पना एकही शब्द बोलत नाही आणि ती कुंदीतून निघून गेलेली. आता इथे खरं अस्मिता विचारच करते की हा म्हटलाय खरं बाहेर जातो, पण गेला कुठं असेल, ह्यानी फोन देखील नाही केला. आता त्याला ती फोन लावत असते, मात्र त्याला इथे बिजी सांगत असतो, त्यामुळे तिला विचार आलेला असतो की हा नेमकं बोलत तरी कुणाला असेल, असा प्रश्न तिला इथे पडलेला असतो. आता त्या या गोष्टीवर खरं ती इथे विचारच करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की उठा असं अजिबात बसू नका, पहिले आंघोळ वगैरे करून घ्या. तेव्हा इथे अर्जुन तिला जवळ ओढतो आणि म्हणत असतो की काय बायको, अगं बस की माझ्या जवळ जरा. तिला बसवतं जवळ आणि म्हणत असतो की अशी रंगलेली बायको मला डायरेक्ट पुढच्या वर्षी बघायला भेटेल, त्यामुळे तिला जरा बघू दे की मला, असं म्हणून तो तिला जवळ घेतो, तिच्या गालावर हात लावतो आणि तिच्या जवळ जाणारच असतो तितक्यातच त्याचा इथे मोबाईल वाजलेला असतो. आता इथे खरं तर अर्जुन मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये पाहतो तर प्रियाचा ब्लड ग्रुप रिपोर्ट आलेला असतो. आता तो पाहून खरं तर त्याला इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते काय झालं, काय रिपोर्ट आलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की प्रियाचा ब्लड ग्रुप रिपोर्ट हा AB पॉझिटिव्ह आहे. तेव्हा मात्र या दोघांनाही कळून चुकलेलं असतं की ही जी काही प्रिया आहे ती तन्वी नाहीच म्हणून, म्हणजे आपल्यासोबत जी इतक्या दिवस वावरतीये, जी राहते आपल्या घरात, ती सगळं काही इथे खोटी आहे, म्हणजे ती तन्वी नाहीच, आपली फसवणूक होत आहे, असं इथे सायली आणि अर्जुन बोलत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की नाही आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही असं. आता आपण असं करूया की सिनियरचा म्हणजेच रविराजचा काकाचा आपण ब्लड ग्रुप चेक करूया, त्यांचा रिपोर्ट तर आपल्याकडे आलेला आहे, त्यामुळे तो चेक करूया, डॉक्टरकडे जाऊया आणि पाहूया की त्यांच्याकडून काही चूक तर झाली नाही ना, ह्या सर्व काही गोष्टी परत तपासूया, असं इथे यांच्या दोघांचं बोलणं सुरू असतं. आता खरं तर सायली आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर सगळे काही ते चित्र येत असतात की कशा प्रकारे आपल्याला या प्रियाने फसवलेलं आहे, आपल्या घरात कशा प्रकारे ती शिरली, कशा प्रकारे तिचा अर्जुनवर डोळा होता, कशा प्रकारे तिने अश्विनसोबत लग्न केलं आणि सगळ्या गोष्टी ज्या काही केल्या तिने सगळं काही ते प्लॅन करून केलेलं आहे. या गोष्टी बरोबर
बरोबर आता सायली आणि अर्जुनच्या इथे लक्षात आलेले असतात. आता या सगळ्या गोष्टीचा खरं तर इथे सायली आणि अर्जुनला फार इथे त्रास होत असतो. या सगळ्या गोष्टी सगळ्या कशा प्रकारे झाल्या आणि आपली किती मोठी फसवणूक झालेली आहे ह्या गोष्टी देखील त्यांच्यासमोर आलेल्या असतात. आता इथे सायली म्हणत असते की आपण अश्विन भाऊजीला रिपोर्ट दाखवू का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ते नाही, किती केलं तरी तिचा तो नवरा आहे, तो तिला ओरडत असला, काही जरी करत असला, नंतर तिची बाजू तो घेणारच आणि रागातच तिला जबाब देखील विचारायला आत्ताच जाईल. त्यामुळे त्या प्रियाला इथे चान्स भेटेल सर्व काही गोष्टी करण्याचा. त्यामुळे त्याला अजिबात सांगायला नको, आपण बाहेरच्या कोणत्या तरी डॉक्टरकडे जाऊया आणि हे सगळं काही तपासूया, असं इथे हे दोघं बोलत असतात. हे सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. एवढी मोठी आपली फसवणूक झाली आहे ती खरं तर आपण थांबवली पाहिजे, असं इथे सायली आणि अर्जुनचं बोलणं सुरू असतं. आता खरं तर त्यांचं ठरलेलं असतं की आपण बाहेरच्या डॉक्टरकडे जाऊया आणि आज रात्रीच जाऊया, असं या दोघांचं इथे ठरलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर रंगपंचमी खेळून इकडे प्रताप आणि कल्पना आणि पूर्ण आजीचे खूप पाय दुखत असतात. इथे ते बोलत असतात की खरंच या पोरांसोबत आपण खेळलो खरं, पण आता पाय अक्षरशः इतके दुखतात ना की खरं तर उभा देखील राहत नाही, असं इथे कल्पना म्हणत असते. त्याचबरोबर खरं इथे पूर्ण आजी पण म्हणत असते मी खेळले वगैरे तर नाही, मात्र खुर्चीवर बसून आणि त्या उन्हाने वगैरे मला पण खूप त्रास होते, माझे देखील खूप पाय दुखत आहेत, पण खरं सांगू का बरं वाटतं, मुलांसोबत सर्व काही ते एन्जॉय करायला बरं वाटतं, छान वाटतं. हा सण त्यासाठी तर असतो ना गं, थकतं पण माणसाला मनाने खूप समाधान वाटतं, असं इथे यांचं बोलणं सुरू असतं. आता इकडे पाय दुखतात म्हटल्यानंतर प्रिया तर पुढं करणारच. आता इथे खरं तर तिने गरम पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली असते, गरम पाण्यात मीठ वगैरे टाकून घेऊन आलेली असते आणि सर्वांना म्हणत असते की तुमचे पाय दुखतात ना, यात पाण्यात पाय बुडून ठेवा म्हणजे तुम्हाला आराम भेटेल, असं इथे प्रिया म्हणत. आता खरं तर हे प्रियाचं वागणं सगळ्यांनाच खरं विचित्र वाटत असतं की हिला नेमकं काय झालं, ही अशी का वागत असेल, असं इथे सर्वांना वाटलेलं असतं. आता प्रिया म्हणत असते की बुडवा की पाय, तुम्हाला छान वाटेल. तेव्हा इथे अश्विन मात्र हे प्रियाचं जे पुढं करणं असतं, चांगलं वागणं असतं, हे सर्व काही अश्विनला फार आवडलेलं. अश्विन म्हणत असतो की खरंच तन्वी, खरंच ही आयडिया तर मला पण नाही आली, तू कसं काय इतकं छान करतेस आणि किती विचार करते ना तू घरच्यांचा सर्वांचा, असं इथे अश्विन त्याच्या बायकोचं म्हणजे तन्वीचं कौतुक करत असतं. आता इकडे कल्पना म्हणत असते की आम्हाला नको काही नको, आम्हाला आमचे पाय बरे होतील असं इथे कल्पना म्हटलेली असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की काय चाललंय तुमचं सर्वांचं, अरे ती इतकं प्रेमाने तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही मात्र तिला काहीच चान्स देत नाही, तिला संधी तरी देऊन पहा ना, असं इथे अश्विन म्हटलेला असतो. तेव्हा इथे पूर्ण आजी म्हणत असते की खरंच तुझ्या बायकोला जादूटोना वगैरे केलाय काय कुणी, असं का वागती ही, असं इथे खरं तर पूर्ण आजीचं बोलणं देखील हे खरंच असतं, कारण की ह्या प्रियाचं वागणं बोलणं सगळं काही अचानकच बदललेलं असतं, त्यामुळे त्यांना संशय येणं साहजिक आहे. आता इथे खरं तर अश्विननी म्हटल्याबरोबर इथे खरं ह्यांचा नाविलाज असतो. तेव्हा इथे खरं प्रिया म्हणत असते राहू दे अश्विन, जाऊ दे, आता आहेस ना माझ्या ह्या वागण्यामुळे ते माझ्यावर विश्वास नाहीतच ठेवणार, तुम्ही काय करा, असं समजा की हे सगळं काही सायलीने आणलेलं आहे तुमच्यासाठी, मग तर ठेवाल ना, असं म्हटल्यानंतर खरं आता हे सर्व काही असं बोलणं झाल्यानंतर खरं तर घरच्यांना काय बोलावं आणि कसं वागावं हेच कळत नसतं, त्यामुळे खरं तर त्यांचा नाविलाज असतो. आता खरं तर प्रताप, कल्पना आणि पूर्णाजी सगळेजण त्या टपात पाय ठेवून बसलेले असतात, त्यांना देखील थोडं छान वाटत असतं खरं तर हे सर्व काही. आता इथे खरं तर विमल आलेले असते. विमल म्हणत असते की वहिनी मी सगळ्यांसाठी कॉफी गरमागरम करू का? तेव्हा इथे ही प्रिया म्हणते काही गरज नाही विमल, अगं मी ऑलरेडी सगळ्यांसाठी छान अशी कॉफी बनवलेली आहे. आता हे ऐकल्याबरोबर खरं तर सर्वांनाच परत एकदा धक्का बसतो, म्हणतो काय चाललंय ह्या प्रियाचं, खरं ह्यांना कळतच नसतं. आता ती कॉफी आणायला इकडे गेलेली असते, त्याच वेळी खरं इथे आलेले असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आता इथे अर्जुन म्हणत असतो की आम्ही जरा पूर्णाजी बाहेर जाऊन येतो. तेव्हा ते पूर्णाजी म्हणत असतात काय रे तुम्ही थकला नाहीत का आणि यावेळी कुठे चाललाय, हे म्हातारी बघ किती थकलेत, असं इथे पूर्णाजीने म्हटल्याबरोबर इथे अर्जुन पूर्णाजी खरं तर आम्ही म्हातारे झालोच नाहीत आणि काय आहे ना आज दिवसभर माझ्या बायकोसोबत मला वेळच नाही घालता आला, कारण की तुम्ही सगळेच जण होता ना सोबत, त्यामुळे खरं तर माझ्या बायकोसोबत मला छान असा रोमॅन्टिक टाईम घालायचा आहे, त्यामुळे मी तिला जरा बाहेर घेऊन जातोय, असं इथे अर्जुनने म्हटलेलं असतं. त्याचबरोबर खरं इथे कल्पना म्हणत असतं हो खरंच अर्जुन सॉरी आम्ही खरं तर तुमच्यासोबत यायलाच नको होतं बाहेर रंग लावायला, तुमच्या दोघांनाच लावायचं होतं, जा बाहेर दोघं जण, असं इथे खरं कल्पना चिडवतच म्हणत असते. तेव्हा इथे सायलीला फार लाज वाटलेली असते खरं तर. आता इथे अर्जुन मुद्दामच हे सगळं काही बोलत असतो. आता इथे खरं तर प्रताप देखील म्हणतात अरे जा बाबा, नाही तर तुमचा रोमॅन्स आम्हाला इथेच पाहावा लागेल, असं इथे प्रतापने देखील बोललेलं असतं. असं म्हटल्याबरोबर सगळेच जण मुद्दाम सायली आणि अर्जुनला चिडवत असतात. आता इथे खरं तर प्रिया विचारच करत असते हे
कुठे चालली असते एवढ्या रात्री, खरंच रोमॅन्टिक मूडमध्ये असतील का, कारण सांगून वेगळ्याच ठिकाणी जात असतील, असंही ते प्रियाला विचार आलेला असतो. आता सायली आणि अर्जुन इथं जात असतात तेव्हाही ते प्रिया म्हणत असते की 1 मिनिट सायली आणि अर्जुन, तुम्ही मी चहा कॉफी बनवली, जरा एवढी पिऊन जाता का. तेव्हा इथे सायली डायरेक्टच म्हणते नाही नकोय आम्हाला, असं म्हणून ते दोघेही इथून निघून गेलेले असतात. आता इथे प्रताप म्हणत असतात अगं तन्वी कधी देणार कॉफी, गार झाल्यावर देणार काय, असं इथे प्रतापनी म्हटल्याबरोबर त्यांनी लगबगीने येते आणि सर्वांना इथे कॉफी देत असते. आता सगळ्यांनी ते कॉफी पिलेली असते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आलेला असतो सचिन घरी. आता त्या अस्मिता सचिनला म्हणत असते की काय रे सचिन, आज धुरोड होती आणि तू कुठे गेला होतास. तेव्हाही ते सचिन म्हणत असतो काय ना अस्मिता सॉरी, खरं तर मी माझ्या आईबाबासोबत गेलो होतो. आता इथे अस्मिता म्हणत असते का रे सचिन, तुला माझ्यासोबत धुरवड नव्हती का करायची, असं इथे अस्मिताने विचारल्याबरोबर सचिन म्हणत असं कसं होईन अस्मी सांग बरं, पण तुझ्या घरचे माझ्याशी बोलत देखील नाही. काल सणाचा दिवस होता म्हणून तुझ्या आग्रहाखातीर मी त्यांच्याशी सगळ्यांशी मिक्स झालो, सगळ्यांशी बोललो, मात्र माझ्याशी कुणी बोललं का तरी सांग बरं, मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं, असं इथे सचिन म्हणत. त्यावेळी अस्मिता म्हणत असते पण माझं काय सांग बरं, तुम्हाला कलर देखील रंग देखील लावलेला नाही, असं इथे अस्मिताने विचारलेलं असतं. तेव्हा इथे सचिन म्हणत असते मी तर खरं तर तुला कलर लावणार देखील नाही, आपल्या बाळाला काही झालं तर, तुला ॲलर्जी झाली तर, असं इथे सचिनने म्हटल्याबरोबर थोडं अस्मिताला वाईट वाटलेलं असतं. तो म्हणत असतो की 1 वर्ष तू कलर नाही खेळलीस तर काय बिघडणार आहे अस्मी, असं इथे सचिनने म्हटलेलं असतं. आता इथे अस्मिता त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो एकही शब्द ऐकून घेत नाही. तो म्हणत असतो की जाऊ दे हे सगळं काही, तू आराम कर, मी जरा फ्रेश होऊन येतो, असं म्हणून तो वॉशरूमला गेलेला असतो. आता इथे खरं तर अस्मिताला वाईट वाटलेलं असतं. इथे अस्मिता म्हणत असते आपल्या दोघांना धुरवड खेळता यावी म्हणून मी हे नॅचरल कलर घेऊन आले, पण मला तू बोलून देखील दिलं नाहीस. मला असं का वाटत आहे तू घरी परत आलास पण तरीही आपल्यामध्ये असं अंतर काय सचिन, असं इथे खरं अस्मिता विचार करत असते. आता हे सगळं काही इकडं प्रियानी बाहेरून ऐकलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया विचार करत असते आता मला अस्मिताची दुखरी कहाणी तरी कळाली, आता याचाच आधार घेऊन मी तिला माझ्याकडे वळून घेऊ शकते, असा इथे प्रिया विचार करत असते. आता इकडे खरं तर सायली आणि अर्जुन डॉक्टरकडे आलेले असतात. आता इथे डॉक्टर सगळे काही रिपोर्ट इथे पाहत असतात. तेव्हा इथे खरं तर ते बऱ्याच वेळी ते विचार करतात. तेव्हा इथे ते बोलत असतात की हे मेडिकली खरं तर शक्यच नाही. तेव्हा इथे सायली आणि अर्जुनला हे कळलेलं नसतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो काय शक्य नाही डॉक्टर, आम्हाला जरा नीट समजावून सांगाल का तुम्ही, असं इथे अर्जुनने म्हटल्याबरोबर इथे डॉक्टर म्हणत तुम्ही मला जे काही ते 3 ब्लड ग्रुप दिलेला आहे त्यात आईचा ब्लड ग्रुप खरं तर O निगेटिव्ह आहे आणि वडिलांचा ब्लड ग्रुप हा A आहे, मग मुलीचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह असूच शकत नाही, असं इथे डॉक्टरने म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते की असं का म्हणत आहे डॉक्टर. तेव्हा इथे डॉक्टर सांगत असतात हे सगळं काही कशा प्रकारे असतं, इथे डॉक्टर एक्सप्लेन करत असतात. डॉक्टर म्हणत असतं की खरं तर या केसमध्ये आईकडून मुलीला O जन मिळू शकतो किंवा वडिलाकडनं A जन मिळू शकतो. आता खरं तर सायली आणि अर्जुनच्या हे सर्व काही लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो म्हणजे या दोघांची जी काही मुलगी असं तिचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह किंवा A असू शकतो, असं इथे अर्जुननी म्हटलेलं असतं. त्याबरोबर आता इथे डॉक्टर म्हणत असतात हो असू शकतो, पण या त्या मुलीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह लिहिलेला आहे, हे मात्र नक्कीच असू शकत नाही, असं इथे डॉक्टरने ठामपणे सांगितलेलं असतं. आता हे डॉक्टरचं बोलणं ऐकून सायली आणि अर्जुनच्या बरोबर सगळं लक्षात आलेलं असतं. मात्र तरी देखील कन्फर्म करण्यासाठी आता सायली डॉक्टरला म्हणत असते ही ती त्या दोघांची मुलगी असण्याची किती शक्यता आहे डॉक्टर, असं इथे म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात की 0. आता हे ऐकल्याबरोबर खरं सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे डॉक्टर असं देखील म्हणतात या ब्लड ग्रुप प्रमाणे खरं तर तन्वी सुभेदार ही प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही, असं इथे डॉक्टरने ठामपणे सांगितलेलं. हे डॉक्टरचं बोलणं ऐकून खरं अर्जुन आणि सायलीला फार राग आलेला असतो. खरं तर आता तिथून ते निघालेले असतात. तेव्हा मात्र बाहेर आल्यानंतर सायली इथे म्हणत असते म्हणजे आपला संशय खरा ठरला तर, म्हणजे ही प्रिया तन्वी नाहीच, असं इथे सायलीने म्हटलेलं असतं. त्याचबरोबर खरं अर्जुन मात्र इथे फार चिडलेला असतो. अर्जुन इथे म्हणत असतो की ही तन्वी खरं तर सिनियरची मुलगी असण्याचं नाटक करते, खोटी तन्वी बनून आपल्या घरात घुसलीये, माझ्या भावाशी प्रेमाचं नाटक केलं तिने, सगळ्यांच्या भावनांशी ती खेळत राहिली, मी आता ह्या तन्वीला अजिबात सोडणार नाही, जाऊन तिला घराबाहेर काढणार आहे आणि तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट तर करणारच आहे. खरं तर असा चिडतच अर्जुन म्हणत असतो. सायली ते अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते की आपण आता काही नको सांगायला घरच्यांना, असं इथे सायली म्हणत असते. मात्र अर्जुन तिचा एकही शब्द इथे ऐकत नाही. आता इकडे खरं तर दुसऱ्या बाजूला घरी इथे सुमन रविराजला म्हणत असते खरं तर भाऊजी आता आपण आपल्या घरी जायला हवं, म्हणजे बघा ना आता पूर्ण आजीने आपल्याला आग्रह केला म्हणून आपण इथे थांबलो, पण आता होईपर्यंत झालं, थांबलो, सगळं काही झालं, आता आपण जाऊया आपल्या घरी, असं इथे सुमन म्हटल्याबरोबर इथे रविराज हो माझ्याही ते मनात विचार आला ग, पण सुमन मी तुझाच विचार करतो, तुला तिकडे गेल्यानंतर खरं तर किती त्रास होईल ना, असं इथे रविराज म्हटलेले असतात. तेव्हा इथे सुमन म्हणत असती त्याला काय विलाज आहे आता भाऊजी, खरं तर तिथे गेल्यानंतर यांनी जे जे केलं सगळं ते मला आठवतच राहील, पण ते घाबरून खरं तर आता आपण इथे कायम तर राहू नाही शकत ना, असं इथे सुमन म्हटलेले असतं. तेव्हा
तेव्हा इथे रविराज म्हणत असतात, मला पण तसंच वाटतंय, आपण जाऊया असं म्हणून आता इथे प्रतिमाला विचारत असतात की जाऊया का आपण प्रतिमा. तेव्हा प्रतिमा खरं मानेनेच हो म्हणत असते. आता प्रतिमाचं लक्ष खरं दुसरीकडेच असतं. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, वहिनी काय झालं, तुम्ही कशाचा एवढा विचार करताय. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अगं माझ्या मनातून हा विचारच जात नाही की माझ्या जीवावर बेतलं होतं तरी तन्वीने मला रक्त नाही दिलं. या घरून हॉस्पिटलमध्ये पोहोचायला 1-1.5 तास लागतो का गं, हे शक्य आहे का गं, तिने मला रक्त मुद्दाम टाळासन का द्यायचं असं इथे रविराजला विचारलं असतं. तेव्हा इथे रविराज म्हणत असतात, मला तिच्याबद्दल अजिबात काही विचारू नको आणि मला तिच्याबद्दल काही बोलायचं देखील नाही असं इथे रविराज म्हटलेले असतात. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, खरं तर मला सुद्धा ही गोष्ट खरं तर विचित्रच वाटली. जेव्हा इथे अश्विनचा कॉल आला होता ना तेव्हा खरं तर तन्वी मुद्दामच तिथून निघण्यासाठी टाळाटाळ करत होती. आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा तिला आग्रह केला तेव्हा कुठे ती निघाली आणि इतकं सगळं करून देखील ती वेळेवर पोहोचलीच नाही. हे सगळं असं का घडलं असेल असं इथे सुमनला देखील प्रश्न पडलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतं, याचं फक्त एवढंच उत्तर आहे, तन्वी एक अत्यंत स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी आहे. तिला स्वतःच्या आईला एक थेंब रक्त देण्याची देखील इथे इच्छा नाही असं इथे रविराजने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, पण अहो अशी आपल्या आईच्या बाबतीत कुठली मुलगी करेल. तेव्हा रविराज म्हणतात, दुर्दैवाने आपल्या नशिबी अशी मुलगी आलेली आहे. खरं तर तुला जिनी रक्त द्यायचं होतं तिने रक्त दिले नाही, इथं दिलं रक्त ते म्हणजे सायलीनी असं इथे रविराज म्हटलेले असतं. त्यावेळी खरं सुमन देखील, आपण गमतीने सगळेजण म्हणत देखील असतो की सायलीच तुमच्या दोघांची मुलगी आहे आणि ते बघा ना तिने गरजेला कसं ते सिद्ध करून देखील दाखवलं असं इथे सुमन म्हटलेली असते. आणि या तन्वीने परत सिद्ध करून दाखवलं की ती किती स्वार्थी मुलगी आहे असं इथे सुमननी म्हटल्याबरोबर रविराज म्हणत असतात, खरं तर या तन्वीचा अजिबातच इथे विषय कुणी काढू नका, आपल्याला जायचं आहे ना, चला आवरायला घ्या असं इथे रविराज म्हटलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.